दर्शकांनो नमस्कार। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, उत्तम आरोग्य देणारं, भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। मंडळी, आपण सातत्याने ऐकत असतो मराठी शाळा बंद होतायत, मराठीचं काय होणार, मुलं मराठी वाचत नाहीत, घरामध्ये मराठी बोलत नाहीत, मुलांमध्ये इंग्रजाळलेलं पण आलेलं आहे, कसं टिकणार मराठी? ह्याच पार्श्वभूमीवर विश्व मराठी परिषदेनं ऑनलाईन विश्व मराठी महासंमेलन आयोजित केलंय 28 ते 31 जानेवारी 2021 रोजी। हे महासंमेलन जे भरवतायत, ज्यांनी या महासंमेलनासाठी पुढाकार घेतलाय ते प्राध्यापक क्षितिज पाटुकले, जे ह्या संपूर्ण महोत्सवासाठी खूप प्रयत्न करतायत। त्यांना मार्गदर्शन मिळतंय भालचंद्र जोशी यांचं, अनिल कुलकर्णी यांचं। आणि या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी विविध बृहन महाराष्ट्र मंडळ, अमेरिकेतले 50 राज्यातले बृहन महाराष्ट्र मंडळ, अनेक शाळा, महाविद्यालय यांचा समावेश आहे। एकाच वेळेला एवढ्या मोठ्या वैश्विक स्तरावर अशा प्रकारचं संमेलन करणं म्हणजे मराठी भाषा जतन करण्यासाठी एक खूप मोठं धाडसी पाऊल आहे। मराठीला वैश्विक दर्जा मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे। आज आपण ह्याच साठी गप्पा मारणार आहोत। प्राध्यापक क्षितिज पाटुकले, जे ह्या संपूर्ण महोत्सवाचे, या महासंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे, ते वैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याशी। सर नमस्कार। सर, आधुनिक तंत्राचा वापर करून इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं वैश्विक संमेलन मराठीसाठी करावं अशी कल्पना कशी सुचली आणि नक्की कुठली गोष्ट अशी झाली की ज्याने तुम्हाला हे संमेलन भरवावंसं वाटतंय? अतिशय चांगला प्रश्न आहे। मला सुद्धा या कल्पनेचं राहून राहून आश्चर्य वाटते। मुळात गोष्ट अशी घडली की मी मध्ये एम.ए. इंडॉलॉजी हा विषय केला आणि ते एम.ए. इंडॉलॉजी करत असताना त्याच्यासाठी महाराष्ट्र हा माझा एक विशेष असा अभ्यासाचा विषय होता। आणि त्याचा अभ्यास करत असताना मी स्वतः लेखक आहे, माझी काही 12-15 पुस्तकं प्रकाशित झालीत आणि गेली अनेक वर्ष मी साहित्य संमेलनांना हजेरी लावतोय आणि त्याला साहित्य संमेलनांचं एकंदरीत रूप, त्याच्यात चालणाऱ्या चर्चा, संमेलनाध्यक्षाच्या अध्यक्षपदावरनं आपण निर्माण झालेली किंवा निर्माण केलेली वादळ आणि त्यातला एकंदरीत साहित्य व्यवहार, मला सातत्यानं असं वाटत होतं की हे कुठेतरी तुटलेलं आहे, याची नाळ तुटलेली आहे मराठी लोकांबरोबर, मराठी समाजांबरोबर। विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की मराठी मनुष्य त्याच्या अस्मितेबद्दल बोलतो खूप, चर्चा खूप करतो, पण प्रत्यक्ष काही कृती करत नाही। अनेकदा असं होतं, आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर युनियन जॅक लावला 1818 साली, त्यावेळेला संपूर्ण देशावर मराठी लोकांचं साम्राज्य होतं। किंवा 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन होईपर्यंत सुद्धा मराठी मनुष्य अत्यंत अग्रेसर होता सर्व क्षेत्रामध्ये। पण नंतरच्या काळाचं जर आपण अवलोकन केलं आजपर्यंत, त्याच्या पुढच्या 100 वर्षामध्ये, तर असं वाटतं की कुठेतरी मराठी माणसाला एका न्यूनगंडानं ग्रासलेलं आहे। आणि मग त्याच चर्चा आपले सगळ्यांचे अतिशय आवडते लेखक पु ल देशपांडे एकदा गमतीत म्हणाले, कारण त्यांचा स्वभावच विनोदी होता। ते गमतीत म्हणाले की मराठी मनुष्य हा खेकड्यासारखा आहे आणि तो एकमेकांचे पायच ओढतो आणि ते कधी एकच येणार नाहीत, असं गमतीत म्हणाले। तेच जणू काही खरं मानून सगळ्यांनी मराठी माणसांच्या समस्येचं खूप सुंदर व्याख्या केल्या अनेकांनी। पण त्याच्यातून पुढे काय, त्या आपटे सरांचं पुस्तक होतं त्या इंडॉलॉजीच्या विषयामध्ये, ते म्हणायचे की होय, मराठी माणसामध्ये सगळे दुर्गुण ठासून भरलेले आहेत, पुढे काय, आता काय करायचं? आणि मग त्यातून मी वेगवेगळ्या माझ्या अनेक लेखक मित्रांशी, साहित्यिक मित्रांशी, पत्रकारांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी, मुंबईमध्ये माझे एक मित्र एम.एन. चैनी म्हणून होते, रिलायन्सचे अध्यक्ष, त्यांच्याशी सुद्धा मी अनेकदा, सरांशी सुद्धा मी पूर्वी या विषयावर बोललेलो आहे। आणि मग त्यातून कुठून तरी एक वैचारिक घुसळण होऊन या विश्व मराठी परिषदेची संकल्पना विकसित झाली। आणि विशेषतः आता गेल्या काही काळामध्ये असं लक्षात आलं की आत्ताची जी संमेलनं होतात ती विशिष्ट प्रदेशापुरतीच मर्यादित आहेत। महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये 2.5 कोटी लोक राहतात। म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला असं म्हणायचंय की बेसिकली
संपूर्ण अशा प्रकारचं वैश्विक संमेलन करताना कदाचित लोकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की करोनामुळे अशा प्रकारचं ऑनलाईन संमेलन आहे का? तर तसं नाही आहे. तुमचं म्हणणं असं आहे की 35 देशातल्या लोकांना एकत्र आणून अशा प्रकारचं संमेलन घेणं हे तितकंसं सोपं नाही आहे आणि म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटलं का की अशा प्रकारचं संमेलन घ्यावं? करोना हे एक मला असं वाटतं नैमित्तिक कारण आता त्याला घडलेलं आहे. म्हणून तो मुळात मी आत्ताचा मुद्दा म्हणत होतो की 12 कोटी महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्राबाहेरचे 2.5 कोटी लोक आणि भारताच्या बाहेर असलेले 1 कोटी असे एकूण साधारण 16 कोटी लोक आहेत. आणि या 16 कोटींपैकी अगदी 2 कोटी लोक आपण सोडले तर किमान 14 कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. बरोबर. तर अशा सगळ्यांना जोडणारं एक व्यासपीठ तयार करावं. ते व्यासपीठ केवळ संमेलनापुरतं नसावं, तर त्या व्यासपीठातनी एकमेकांना सहाय्य व्हावं, नेटवर्किंग व्हावं. सक्षम, संपन्न आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असा महाराष्ट्राचा एक जागतिक ब्रँड घडवणं अशी ही कल्पना. म्हणजे वैश्विक मराठी दर्जा त्याला मिळाला पाहिजे, तो एक ब्रँड तयार झाला पाहिजे, हा आपला मूळ उद्देश आहे. सर काकोडकर सर, आपण या वैश्विक महासंमेलनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला आहात. आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि मला प्रश्न विचारावासा वाटतो, एक वैज्ञानिक म्हणून नवीन तंत्राचा वापर करून हे जे संमेलन भरवलं जात आहे, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? नाही, सुरुवातीला मला पाटोकले सरांनी जेव्हा विचारलं की असं म्हणजे संकल्पना संमेलनाची दिली आणि तर ते मला खूप भावलं. नंतर मध्ये हळूच म्हणाले की आपण याचे अध्यक्ष व्हाल का? तर मी खूप संकोचलो आणि कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटलं. म्हटलं मी काही साहित्यिक नाही. आणि तर पण मग त्यांनी जेव्हा सगळं विस्ताराने सांगितलं, आता जसं सरांनी सांगितलं की आपल्याला एकूण मराठी माणूस पुढे न्यायचा आहे आणि भाषा ही अर्थातच संपर्काचं, नेटवर्किंगचं एक खूप मोठं माध्यम आहे. पण आपला उद्देश एकमेका सहाय्य करू असं अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं आहे. आणि या संमेलनामध्ये वेगळे वेगळे आयाम आहेत. म्हणजे साहित्य तर आहेच आहे, पण संस्कृती आहे, कला आहे, उद्योजकता आहे, त्याच्याकडे येणारच आहे, युवा शक्ती आहे. बरोबर. आणि मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये अर्थातच खूप काही होण्यासारखं आहे. मी स्वतः म्हणजे वैज्ञानिक आणि वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा तंत्रज्ञ आहे. आणि तंत्रज्ञान हे नेहमी फक्त प्रयोगशाळेत ठेवून चालत नाही, त्याचा समाजाशी खूप जवळचा संबंध असतो. आणि मी कित्येक वेळा असं अनुभवलेलं आहे की जोपर्यंत एखादं तंत्रज्ञान, तो समाज जो वापरणार आहे त्याचा जो एक उपभोक्ता आहे, ते त्याच्याकडे कसं बघतात किंवा त्या तंत्रज्ञानाचा त्यांच्यावर काय प्रभाव पडेल, बरोबर, आणि ते तंत्रज्ञान उपयुक्त का त्याच्यामध्ये काही समस्या आहेत, हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं जसं आलं तर म्हणजे त्याची जी खरी टेस्ट आहे, परीक्षा आहे, ती समाजात होते. आणि म्हणून म्हणजे ज्याला आपण अकॅडमिक्समध्ये म्हणतो मल्टीडिसिप्लिनरी, किंवा निसर्गाच्या संदर्भात म्हणतो डायव्हर्सिटी, आणि या सगळ्या गोष्टी उत्कृष्टतेकडे जाणाऱ्या आहेत. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मराठी विज्ञानमय होते आता. हो, एक्झॅक्टली. मराठी विज्ञानमय तर ते म्हणजे मराठी विज्ञानमय होते ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि एक वैज्ञानिक त्याला महासंमेलनाध्यक्ष पदी नियुक्त झाले. तिकडे नारळीकर आणि इकडे तुम्ही. हा एक अत्यंत सुंदर, खूप भावली एकदम. आणि हा एक सुंदर योग आहे. हो, पण विशेषतः समाजात म्हणजे उत्कृष्ट ब्रँड निर्माण करायचा म्हणजे एक सगळीकडे पोचला पाहिजे तो. बरोबर. पण लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करायचं म्हटलं तर
त्याच्यामध्ये उत्कृष्टता असली पाहिजे, एक्सलन्स असलं हा एक पाहिजे. प्रयोग आहे आणि हा हा नक्की प्रयोग आहे, यशस्वी पण होईल. ते उत्कृष्टतेकडे जाण्यासाठी म्हणून एक विशिष्ट वातावरण असलं बरोबर. पाहिजे आणि ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की जे सायलोज असतात ते मोडून काढले अगदी पाहिजे खरं. आणि परस्पर संबंध निर्माण केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला हे संमेलन खूप भावलं आणि म्हणून मी त्याचा स्वीकार केला. तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. पाटुकले सर, कशा प्रकारे या संपूर्ण महासंमेलनाचं आयोजन केलंय आणि नक्की त्याच्यामध्ये काय काय होणार आहे, कसं स्वरूप आहे? याचं स्वरूप एक तर हे संमेलन ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन म्हणजे युट्यूबवर लाईव्ह अशा पद्धतीचं हे संमेलन होणार आहे. 28, 29, 30, 31 जानेवारी असे 4 संमेलनाचे दिवस आहेत. विश्व मराठी संमेलनाचा 28 जानेवारीचा दिवस हा विश्व मराठी साहित्य संमेलन आहे. बर. 29 जानेवारीला विश्व मराठी संस्कृती संमेलन, 30 जानेवारीला विश्व मराठी उद्योजकता संमेलन आणि 31 जानेवारीला विश्व मराठी युवा संमेलन, बरोबर. अशी ही 4 संमेलन आहेत. या संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेला या संमेलनाबद्दलची चर्चा गेल्या साधारण वर्ष 1.5 वर्षापासून मी सुरू केली आणि त्याला जगभरातल्या विविध देशात, आज 192 देशांपैकी जवळजवळ 160हून अधिक देशामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व आहे आणि त्यातील सुमारे 61 देशांमध्ये मराठी मनुष्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये विशेषत्वानं मराठी माणसांच्या संघटना आहेत किंवा ते लोक वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतात. तर त्या सगळ्यांशी जेव्हा मी बोलत होतो त्यावेळेला, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, की या संकल्पनेतलं जे तंत्रज्ञान हे ड्रायव्हिंग व्हेइकल आहे त्याचं सगळ्यांनी अतिशय कौतुक केलं. एका वेगळ्या दृष्टिकोनानं भेदांच्या पलीकडं आणि दांभिक चर्चांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीशील करणारी अशी संकल्पना आहे आणि त्यामुळे जगभरातून भरभरून तुम्ही खूप प्रतिसाद. छान हा विचार मांडला की ड्रायव्हिंग व्हेइकल, कारण इतक्या समस्या आपल्याला दिसतात की या समस्यांवर मग काहीतरी उपाययोजना होईल का? तर काकोडकर सर, ड्रायव्हिंग व्हेइकल म्हणून तुम्ही याच्याकडे, तुमचं याबद्दलचं काय चिंतन आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, याच्यामध्ये शक्यता खूपच आहे. म्हणजे संमेलनाच्या 4 दिवसात अर्थातच प्रत्येक विषयात सखोल चर्चा होईल, पण त्याच्याबद्दल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की क्रॉस कनेक्शन्स जशी होतील ते एक होईल. कारण तिथे सगळे साहित्यिकच असतील असं नव्हे, किंवा फक्त कलाकार असतील असं नव्हे, किंवा फक्त युवा मंडळी आहेत असं नव्हे, उद्योजकत आहे असं नव्हे, सगळे लोक. आणि ते प्रत्येकजण वेगळ्या विषयामधनं काहीतरी ऐकणार आहेत, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. तर हा ते संमेलनाच्या 4 दिवसात तो फायदा होईलच होईल. पण म्हणजे मला जे भावलं ते असं की विश्व मराठी परिषद ही एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत पाटुकले सर आता ते सांगू शकतील, पण म्हणजे ते 4 दिवसापुरतं मर्यादित नाही. त्याच्यानंतर जे काही नेटवर्किंग होईल किंवा त्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या सुविधा, वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या वेगळ्या गटांना निर्माण करून देणं आणि त्याच्यातनं मग बरंच काही साधता येण्यासारखं आहे आणि ते होईल. हा तुम्ही म्हणाला मगाशी तसं हा एक प्रयोग आहे, आशावादी असायला हरकत नाही. आणि मला वाटतं त्यात खूप चांगलं काहीतरी निघेल. बरोबर. पाटुकले सर, मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये आपण एक 7 ऑनलाईन लेखन कार्यशाळा घेतल्या होत्या. त्या कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश काय होता आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न झालं? खूप छान प्रश्न विचार. अनेकदा संमेलनं होतात ती आपण थोडीशी पाहतो, ती थोडीशी दिखाऊ स्वरूपाची, भडक स्वरूपाची अशा प्रकारची होती. संमेलनाचा प्रत्यक्ष मराठी माणसाला त्याच्या जीवनात काही उपयोग होतो का? बरोबर. 4 दिवसाच्या करमणुकी पलीकडे काही होतं का? म्हणून आम्ही यावेळेला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबर हा एक विशेष उपक्रम संमेलनाच्या निमित्तानं राबवला. त्यासाठी आम्ही 7 विषयांवर कार्यशाळा घेतल्या आणि त्या कार्यशाळा युट्यूब लाईव्हवर प्रसारित केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला सुद्धा अतिशय धक्का बसला की आतापर्यंत 21,000हून अधिक लोकांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर विशेषतः तरुण मुलं मुली म्हणतात की आम्हाला असं कधी कोणी सांगितलंच नाही. जसं आता सरांनी सांगितलं तसं मला असं वाटतं की जे म्हणजे एक आपल्या पूर्वीच्या विचारधारेमध्ये वानप्रस्थाश्रम या नावाचा एक प्रकार होता. ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ज्येष्ठ वैज्ञानिक, ज्येष्ठ कलाकार, ज्येष्ठ उद्योजक यांनी नवीन पिढीला
त्यांचा हात हातात घेऊन त्याला आश्वासन देणं, आश्वस्त करणं, प्रोत्साहन देणं, याचबरोबर त्याला त्याच्यातले छोटे छोटे जे कंगोरे आहेत प्रशिक्षण देणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मला अनेकदा लोक म्हणतात की काही कार्यशाळा घेऊन माणूस लेखक बनतो का, तर मला उत्तर असं आहे की कार्यशाळा घेऊन तो लेखक बनत नाही. पण ज्याला लेखक बनायचंय, ज्याला उद्योजक बनायचंय, त्याला कार्यशाळा उपयुक्त ठरतात. अशा दृष्टीने जर याच्याकडे पाहिलं तर त्याला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद, हा संमेलनाची उपयुक्तता आणि उपयोजिता एका वेगळ्या अंगानं वाढल्याचं मला त्यामध्ये वाटतं. म्हणजे आपण जसं म्हणतो की लेखकांची एक नवीन पिढी तयार झाली पाहिजे, तर या निमित्तानं हाही आशावाद ठेवायला हरकत नाही. आणि यातील मला सांगायला आनंद होतो की यातील जवळजवळ 5,000हून अधिक ज्यांनी ही कार्यशाळा अटेंड केल्या हे भारताबाहेरचे. म्हणजे तिथल्या मराठी माणसाला तिथल्या समाज जीवनामधले जे अनुभव होते येत आहेत ते तो आता शब्दबद्ध करू शकेल, एक फार मोठं मला वाटतं यातून निष्पन्न झाले. काकोडकर सर, संमेलनाचे अध्यक्ष नियुक्त करायची वेळ आली की आरडाओरडा, भांडणं, वादावादी या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. अध्यक्षीय मंडळ नियुक्त करून तुमची नियुक्ती झाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? नाही, असं आहे की म्हणजे अध्यक्षीय मंडळ या विश्व मराठी संमेलनासाठी म्हणून जे निर्माण केलं गेलंय, त्याचं म्हणजे एक तर या संमेलनाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे एकूण वेगळ्या वेगळ्या विषयांचा आवाका जरी बघितला तरी ती खूप मोठी आहे. आणि मग म्हणजे केवळ एक व्यक्ती त्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकेल असं आपल्याला खरं म्हणजे मानून चालणार नाही. दुसरी गोष्ट की ज्याला बऱ्याच वेळेला म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ॲडव्हान्स लेवलवर जेव्हा चर्चा होतात तेव्हा त्या गोष्टी किंवा मी एक उच्च पदस्थ किंवा सर्वोच्च पदस्थ माणूस आहे आणि मग सर्वांना मी गाईड करीन वगैरे असं करून नाही चालत. म्हणजे ते सगळे जण ज्याला म्हणतो आपण पियर ग्रुप किंवा कॉलेजियम, तर ते सगळे सारख्या याच्यात असतं आणि प्रत्येकाचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या सर्वांच्या साधक बाधक चर्चा होऊन मग आपल्याला पुढची वाटचाल करण्यासाठी म्हणून एक चांगली दिशा सापडते. आणि त्या दृष्टीने बघितलं तर हे जे असं अध्यक्षीय मंडळ ते खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. आणि अर्थातच मगाशी जे म्हटलं की म्हणजे संमेलन 4 दिवस चालेल पण त्याच्यानंतर पण बरंच काही करण्यासारखं आहे. त्यामुळे संमेलनात अध्यक्ष आपापले विचार मांडतीलच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली, पण त्याच्याबरोबर नंतरची जी पुढची कार्यवाही करायची आहे त्याच्यामध्ये पण ही सगळी मंडळी योगदान देऊ शकतील आणि मग म्हणजे परिषदेच्या माध्यमातून ते काम पुढे जाऊ शकेल. आणि अर्थातच तर मला वाटतं एक चांगली चालना अशा प्रकारच्या म्हणजे याला तर मी एक चळवळच म्हणेन, मुवमेंट मिळेल. ही एक मुवमेंट आहे. सर, प्रत्यक्ष जेव्हा संमेलन घेतो तेव्हा फार तर फार 1,500 ते 2,000 लोक सहभागी होतात. साधारणतः किती हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये लोक यामध्ये सहभागी होतील असं तुम्हाला वाटतं? या संमेलनासाठी आम्ही साधारण 10 लाख लोकांनी जॉईन व्हावं असं टार्गेटच भव्य धरावं अशी कल्पना. पण साधारण आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी याला नोंदणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्याला मिळणारा प्रतिसाद किंवा हे जे सोपं आहे अत्यंत, प्रत्येक जण त्याच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर ते अटेंड करू शकेल, पाहू शकेल. नोंदणी या संमेलनासाठी नोंदणी निःशुल्क आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी. आणि ते विशेषतः आज मोठ्या प्रमाणावर युवा पिढी तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांना खरं विशेषतः पुण्या मुंबईच्या पलीकडचा जो काही महाराष्ट्र आहे, ग्रामीण भागातला जो महाराष्ट्र आहे, तिथली सुद्धा मुलं अत्यंत वेगानं पुढे येत आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्मार्टफोनचा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर मला असं वाटतं की एक फार मोठी म्हणजे पूर्वीच्या काळी संमेलनांमध्ये ज्येष्ठांचा किंवा साहित्यिक मंडळींचा किंवा वाचक लोकांचा समावेश असायचा. याचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण पिढी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते आणि ती मोठ्या प्रमाणात होते. हे अत्यंत मला असं वाटतं की खूप चांगली नांदी आहे साहित्याच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा, अनेक कट्टे तुम्ही निर्माण केले आहेत, ते कट्टे काय आहेत आणि त्या कट्ट्यांवर काय घडणार आहे?
मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे याचे 4 प्रमुख आयाम आहेत: साहित्य, संस्कृती, उद्योजकता आणि युवा. आता त्याला संलग्न असे वेगवेगळे कट्टे तयार केले. त्याच्या आधी मला संस्कृतीबद्दल थोडंसं सांगायचं. आजकाल विशेषतः गेल्या 10-15 वर्षामध्ये संस्कृतीचं जे प्रदर्शन होतं ते मुंबई, पुणे किंवा शहरी भागातनं जे दूरदर्शनच्या सिरियलवर, टीव्ही चॅनलवर जी काही संस्कृती दाखवली जाते तीच महाराष्ट्राची संस्कृती, अशा प्रकारचं एक वातावरण आहे. तर त्याला छेद देण्यासाठी इथं अगदी खेड्यापाड्यात, म्हणजे याच्यावर दशावतार आहेत, संबळ वादन आहे, तो जाखडी खेळ आहे, मर्दानी खेळ याच्यामध्ये आहे, मंगळागौर याच्यामध्ये आहे, भोंडला याच्यामध्ये आहे. सर्व प्रकारचे जे महाराष्ट्रीयन परंपरा सांगणारे खेळ किंवा संस्कृतीचे आयाम होते. वाघ्या मुरळी याच्यामध्ये, खंडोबाचा गोंधळ आहे, देवीचा गोंधळ आहे, अशाच याच्यामध्ये पोवाडे आहेत, दररोज वेगवेगळ्या प्रकारचे. तर अशा प्रकारचं एक वेगळं चैतन्यमय आणि अस्सल महाराष्ट्रीयन गोष्टी दाखवणार अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. एकंदरीत कट्ट्यामध्ये कथा कविता कट्टा तर आहेच. मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की कथा आणि कवितेलाच मिळून जवळजवळ 4000हून अधिक लोकांनी जगभरातून नोंदणी केली. बापरे. त्याचबरोबर आम्ही इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. आज मुलाबाळांना ते वडील काय सांगतात ते ऐकायला वेळ नाहीये म्हणा, तर त्यांनी ते व्यक्त करावं आणि त्या पद्धतीनं आम्ही वडीलधारा कट्टा तयार केला. त्याचबरोबर आयडिया कट्टा, एन आयडिया कॅन चेंज द वर्ल्ड आपण म्हणतो. अनेकांना कल्पना सुचतात पण त्यांना व्यासपीठ नसतं, म्हणून इथं आयडिया कट्टा या नावाने एक व्यासपीठ दिलं. बिंदास बोला, आपल्या मनातले विचार सांगा म्हणून युवा कट्टा असा एक त्याच्यामध्ये निर्माण केला. संस्कृती कट्टा, मला आठवतं लहानपणी आम्ही पाढे म्हणायचो किंवा सकाळी उठून अथर्वशीर्ष म्हणायचो आणि एक जीवन पद्धती निसर्गाशी जुळलेली वगैरे वगैरे, आणि आजही ज्याला ते आठवतं त्याचा जो, तर आता ते हळूहळू लुप्त पावते. मला अतिशय सांगायला आश्चर्य वाटतं की संस्कार आणि संस्कृती कट्ट्याला सुद्धा जवळजवळ 1200हून अधिक एंट्री आली. अनेक लोक आपल्या मुलांवर घरात कौटुंबिक संस्कार, म्हणजे जी कुटुंब संस्था एका बाजूला मोडकळीला येताना न्यूक्लिअर फॅमिलीबद्दल आपण बोलतो, त्याला असे लोक जपण्याचा सुद्धा खूप प्रयत्न करतात. त्याला त्यातून व्यासपीठ मिळाले. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं की संमेलनांच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकरी कट्टा असा आम्ही, म्हणजे आपण असं म्हणूया का की पारंपरिक कट्ट्यापेक्षा किंवा पारंपरिक संमेलनापेक्षा हे याचं वेगळेपण आहे. पारंपरिक संमेलनाच्या वेगळे आणि आज जे गरजेचं आहे ते इथं दाखवलेलं आहे. हे जी कट्ट्यांची जी रचना आहे ती नुसती आम्ही पूर्वीपासून करतोय म्हणून करतोय असं म्हणतात. त्याला वेगवेगळे आयाम दिलेत. समाजातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या भौगोलिक भागातल्या लोकांना त्याच्यातून व्यासपीठ निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला. अनेक परिसंवादही आहेत मला वाटतं. त्या परिसंवादाचे काय मग विषय असणार आहेत किंवा त्याच्यातले वक्ते कोण आहेत? सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण तरी काही मोजकी नावं. याच्यात मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर भारत साशने भारतातून आणि अमेरिकेतून शिकागोहून डॉक्टर विनेता कुलकर्णी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष भारतातून सयाजी शिंदे आणि अमेरिकेतून जर्मनीतून रश्मी गावंडे या आहेत. उद्योजकतेसाठी या कल्पनेचं अतिशय स्वागत केलं. प्राज इंडस्ट्रीजचे डॉक्टर प्रमोद चौधरी हे भारतातून अध्यक्ष आणि लंडनच्या महिला उद्योजिका मृणाल पंडित कुलकर्णी या उद्योजकी याच्या अध्यक्ष आहेत. युवकांसाठी उमेश झिरपे ज्यांनी पहिली नागरी एव्हरेस्ट मोहीम काढली ते युवकांचे भारतातनं अध्यक्ष आहेत. आणि विदेशातनं अजित रानडे म्हणून जर्मनीतनं त्यांनी तिथं आता राजकीय पक्ष सुरू केलाय, ते याचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या परिसंवादामध्ये वेगवेगळे मान्यवर भाग आहेत. अनेकदा कसं होतं की परिसंवाद हे नुसते रटाळ चर्चेचे अशा प्रकारचे अनेकदा होतात किंवा ते प्राध्यापकीय थाटाचे होतात, त्याचा प्रत्यक्ष व्यवहाराशी जीवनाशी संबंध नाही. तर आम्ही या परिसंवादात दिलीप करंबळेकर आहेत, त्यातून विवेक सावंत आहेत MKCL राहुल सोलापूरकर सहभागी झालेत, गणेश चंदनशिवे ललित कला अकॅडमीचे प्रमुख लोककलाचे झालेले, पितांबरीचे आपले रवींद्र रवींद्र आणि परीक्षित दोघांनी याच्यामध्ये खूप चांगलं मराठी उद्योजकाचा ब्रँड, मराठी माणूस ब्रँडचा कशा पद्धतीने विचार करतो त्याकडे मी येणार. अतिशय सुंदर रवींद्र. त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे की अनेक मोठी नावं सुद्धा या संमेलनासाठी शुभेच्छा देत आहेत किंवा जोडल्या जात आहेत, त्याबद्दल सांगा. अतिशय आनंद वाटतो की सुधा मूर्तींनी स्वतःहून त्यांना ही कल्पना इतकी आवडली. त्यांचं लहानपणीचं शिक्षण कुरुंदवाडला झालंय, माझं पण तेच गाव आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालंय आणि मग त्यांनी याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.
आदरणीय प्रकाश जावडेकरांनी याला शुभेच्छा दिलेल्या. संस्कृतीचं उद्घाटन स्वामी गोविंददेवगिरी करतायत आणि विनयजी सहस्त्रबुद्धे करतायत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये जगभरातून अनेक मराठी मान्यवर याच्यामध्ये आहेत. अजून एक याच्यात आम्ही प्रयोग केलाय की वैश्विक राजकीय पटलावर मराठी माणसाची नाममुद्रा. आता श्रीनिवास ठाणेदार हे डेट्रॉइट मधून निवडून आलेत. योगेंद्र पुराणिक हे टोकियोमध्ये जपानमध्ये संसद सदस्य झालेत. आणि आत्ताच मी अजित रानडेंचं नाव घेतलं. मला वाटतं गावस्करांचंही सुनील गावस्करांचा याच्यामध्ये एक विशेष कार्यक्रम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र मंडळ जे अमेरिकेतलं आहे त्यांनी आतापर्यंत $35 मिलियन अधिक देणग्या दिल्या. पण त्यांची अनेकांना माहिती नाहीये. महाराष्ट्र फाउंडेशन म्हणजे नक्की काय, बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणजे नक्की काय. लंडनमध्ये एक ओव्हरसीज महाराष्ट्रीयन एंटरप्रेनर्स अँड प्रोफेशनल्स ग्रुप आहे. ते वेगवेगळ्या उद्योजकांना मदत करते. तर अशा गरजे मराठी नावाची संस्था आहे. तर अशा जगभरातल्या जवळजवळ 25हून अधिक संस्थांची माहिती याच्यामध्ये आम्ही प्रदर्शित करतो की सगळ्यांना कळेल की किती मराठी लोक. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की विविध देशातले म्हणजे अमेरिकेतनं सुद्धा 35 राज्यातले बृहन महाराष्ट्र मंडळ याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मला काकोडकर सरांना विचारायचंय की वैश्विक पातळीवर अशा प्रकारचं संमेलन घेताना कशा प्रकारचं योगदान या महासंमेलनाच्या निमित्तानं मराठीसाठी मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं? खूप मिळू शकेल. म्हणजे असं आहे की आपल्याला आपण इथे महाराष्ट्रात आहोत म्हणून आपलं म्हणजे आपल्या मुलांच्या म्हणजे आपण सुद्धा शहरी भागात आलो आणि वर्तमान काळ भूतकाळ थोडा थोडा विसरत चाललो वगैरे. तो जरी भाग असला तरी जी मंडळी देशाच्या बाहेर आहेत, जगभर विखुरलेली आहेत, त्यांना आपल्या मुलांच्या जवळ आपल्या मुलांची ओळख करून घेणं ही एक अत्यंत मोठी गरज आहे. आणि तर त्या दृष्टीने मगाशी म्हणजे आपण जे कार्यक्रम बघितले त्याच्यामध्ये म्हणजे मराठी ग्रामीण भागात सुद्धा ज्या प्रकारच्या काइंड ऑफ सामाजिक ॲक्टिव्हिटीज असतात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्यांचं आपण इथे दर्शन घडवणार आहे. मला वाटतं आपल्याला ते भावणार आहे, खूप आवडेल. पण परदेशी लोकांना ते जास्त, कारण त्यांना ते काहीतरी थोडंसं नवीन वाटेल, कारण हे मला माहीतच नव्हतं. मी तुम्हाला थोडेसे 2 मिनिटं घेऊन तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे शिकागोमध्ये. त्याची 2 मुलं, ती सगळे अमेरिकनच आहेत, अमेरिकेत शिकली वगैरे. पण त्यांना मुलं आहेत पण त्यांना भरतनाट्यमची आवड होती म्हणून त्यांनी तिथे भरतनाट्यम शिकले वगैरे. सो दे म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी म्हणजे भारतीय संस्कृती ते खूप जवळ आहे. पण एवढं जरी झालं तरी एक दिवस ते सगळेजण हरिद्वारला असंच म्हणजे गेले, तर देवळात गेले. मग ते म्हणाले की इथे आपण पूजा करूया. तर ते पूजा करताना पुजारी जेव्हा मंत्रोच्चार करू लागला तेव्हा यांचे वडील, माझा मित्र, तो पण त्यांच्याबरोबर मंत्रोच्चार करू लागला. आणि ती झाली पूजा. हॉटेलमध्ये जेव्हा आले तेव्हा या मुलांनी त्याच्या वडिलांना अक्षरशः झाडलं की तुम्हाला हे सगळं येत होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. तर ही एवढी ओढ असते ती. आणि मला वाटतं या संमेलनाच्या निमित्ताने आणि त्याच्यानंतरची पण कनेक्शन्स, म्हणजे आता समजा आपण मगाच्याने उल्लेख केला भारूड किंवा लोककलांचा तिकडे अमेरिकेच्या लोकांनी बघितलं तर त्यांना काहीतरी अपॉर्च्युनिटीज मिळू शकतील. किंवा ग्रामीण भागातल्या गरजा काय आहेत हे जर तिथल्या लोकांना समजलं, आणि तिथले बरेचसे लोक उद्योजक आहेत तंत्रज्ञान क्षेत्रात, ते पण म्हणतील की अरे आपण काहीतरी करू शकतो आपल्या भूमीसाठी. असं म्हणजे तिकडची जी तरुण पिढी आहे त्या पिढीलाही आत्ताची आपली जी भारतीय परंपरा आहे त्याचं एक प्रकारे ज्ञान हो खूप आहे. म्हणजे मला माहित आहे, अर्थात ती महाराष्ट्रातली गोष्ट नाही आहे, ओरिसा नव्हे, झारखंडची गोष्ट आहे. पण तिथला एक 5-6 विद्यार्थी, ते मित्र तिथल्या विद्यापीठातले, त्याच्यातला एक तो झारखंडमधला, तो म्हणाला की नाही मी आता शिकल्यानंतर मी माझ्या गावात जाऊन काम करणार.
तर त्याचे 3 मित्र आणखीन ते म्हणाले की नाही आम्ही पण तुझ्याबरोबर येतो. आणि ही 26-27 वर्षाची मुलं अमेरिकेतनं शिकल्यानंतर ते थेट तिथे गेलो ग्रामीण भागात आज खूप चांगलं काम करतात ते. तर अशा प्रकारचं म्हणजे नेटवर्किंग जे म्हणाले त्याच्यातनं असे काहीतरी निष्पन्न होऊ शकतात. आता आपण काही खात्री देऊ शकत नाही सर, की आपण हेच आज होईल सगळे तसं. सकारात्मक ढंगाने याचा विचार करतोय. मला काकोडकर सर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यावर्षी 35 देशातले महाराष्ट्र मंडळ किंवा अमेरिकेतल्या 50 राज्यातले बृहन महाराष्ट्र मंडळ, अनेक महाविद्यालय, शाळा हे सगळे जोडल्या गेलेले आहेत आणि यावर्षी आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर हे संमेलन भरवतोय. एकच वर्षी अशा प्रकारचं संमेलन भरवून मराठी रुजेल का दरवर्षी अशा प्रकारचं संमेलन भरवण्याचा आपला आणि पाटुकले सरांचा विचार आहे, त्याबद्दल काय ते सांगा. नाही, सरांनी उत्तर द्यायच्या आधी मी सांगतो की आम्ही याच्यात असं घेतलं की सरांनी पण याबद्दल म्हणतो की हे संमेलन ही सुरुवात हा. आहे, कदाचित एका फार मोठ्या चळवळीची सुरुवात आहे. आणि मला असं वाटतं की आजचा विशेषतः आज आपण असं पाहतो की 70% लोक 35 पेक्षा कमी वयोगटातले आहेत. हो. याचा दुसरा अर्थ असा आहे की जवळजवळ 12 कोटी लोक हे 30-35 पेक्षा कमी वयोगटात आहेत. त्यांना डोळ्यासमोर आपण ठेवून याची सुरुवात होतो. तर ही सुरुवात आहे आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे कनेक्टेड राहणार आहे. आता सर म्हणाले तसं किंवा डॉक्टर ज्येष्ठराज जोशींनी यामध्ये विज्ञान सोप्या तंत्रज्ञानानं कसा मराठी माणसाचा आर्थिक विकास होऊ शकतो या संदर्भात अतिशय सुंदर भाषण याच्यामध्ये केलं. तर या सगळ्यातनं अनंत संधी याच्यातून निर्माण होते. विशेषतः नेटवर्किंग म्हणजे तंत्रज्ञान जसं व्हेइकल आहे तसं नेटवर्किंग इज की आहे की मला आपण सगळे एका बाजूला अवघी विश्वची आपुले घरं असं आपण म्हणत असताना आपण याच्यात असं म्हणतो की आपण सगळे मिळून समृद्ध होऊया. करेक्ट. तर अशा अँगलनं मला असं वाटतं की आम्ही आता असं याच्या बाबतीत ठरवलेलं आहे विश्व मराठी परिषदेच्या एकंदरीत संपूर्ण जगभरातल्या कार्यकारी मंडळानं की दर 2 वर्षानं अशा प्रकारचं ऑनलाईन संमेलन घ्यायचं. मी आता त्याच्याशी संबंधित एक महत्वाचा प्रश्न विचारते की खूप काही करायची इच्छा असते, स्वप्न असतात, आपल्याला वाटत असतं काही करावं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा वेळेला प्रायोजकत्वाची जी महत्वाची बाजू आहे किंवा ती कोणी उचलली आहे आणि माध्यमांचा ह्याच्यात कसा सहभाग आहे? खूप सुंदर आणि अवघड प्रश्न विचारलाय तुम्ही. परंतु मला अतिशय विनम्रपणे सांगायचं की बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी एक संमेलन किंवा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी होती की जी पूर्णपणे लोकाश्रयावर आधारित आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कुठल्याही सरकारी संस्थेकडून कुठल्याही प्रकारची मदत घेतलेली नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षांच्या आश्रित संस्थांकडून कुठल्याही विना प्रकारची अनुदानित आहे. अशा प्रकारचा प्रयोग कदाचित गेल्या 30-40 वर्षानंतर पहिल्यांदा होतोय की जिथं लोकांनी स्वतःहून पुढे होऊन याच्यासाठी मदत दिलेली आहे. बरोबर. आणि ती फक्त भारतातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक पुढे येऊन मदत करतात. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कल्पना कळल्याबरोबर लगेच पितांबरी पुढे आले आणि त्यांनी आम्हाला प्रायोजकत्व दिलं आणि मग नंतर काही पण विशेषतः हे लोकाश्रयावरच. आपल्याकडे अवधी थोडा आहे, त्याच्या जाता जाता आणखीन 2-3 महत्वाच्या प्रश्नांना आपल्याला हात घालायचा आहे, कारण ही चर्चा संपू नये असं वाटतं. अतिशय आनंदाचा आणि वेगळा अशा प्रकारची एक क्रांती या निमित्ताने होणार आहे. मला सांगा, 9 लोकांचं अध्यक्षीय मंडळ नेमण्याचं मुख्य कारण 1-2 वाक्यात सांगा काय? संमेलनाध्यक्ष पदावरून जी राळ उठवली जाते त्यानं खरंच सगळे कंटाळले. हो. आणि त्यातनं ती लांबलचक भाषणं 200-300 पानाची ती नंतरची त्याची पुस्तकं अक्षरशः रद्दीमध्ये जातात. ही कल्पना बदलावी आणि काहीच घडत नाही आणि घडत तर काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी बोलतात. सरांचं वैशिष्ट्य आहे कमी बोलावं, मोजकं बोलावं आणि कृतीप्रमाण करणारं बोलावं. आणि तसंच सगळ्या संमेलनाध्यक्षांनी योगदान दिलेलं आहे. आणि आता सर म्हणाले त्याप्रमाणे कदाचित सर्व संमेलन घेणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक आहेत त्यांनी या नवीन प्रयोगाची आवर्जून दखल घ्यावी आणि अशा पद्धतीनं सर्व समावेशक अधिकाधिक स्कॉलर्स लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. त्यानं खऱ्या अर्थानं वैश्विक मराठी ब्रँड तयार व्हायला मदत मिळणार आहे. मला सांगा की आता हे सगळं संमेलन जे आपण भरवतोय याच्यासाठी समन्वयकाची जी जबाबदारी असते की सगळ्यांना कोऑर्डिनेट करणं, सगळ्यांना फोन करून त्यांच्या वेळा देणं, ही सगळी जबाबदारी याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शक म्हणून श्रीपाद भालचंद्र जोशी सर, त्याचप्रमाणे अनिल कुलकर्णी सर हे देखील आहेत. त्याचप्रमाणे काही युवा वर्गही याच्यामध्ये सहभागी झालाय का? नाही, मोठ्या प्रमाणावर मला सांगायचं असं की डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशींनी
ते आधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते आणि या साहित्याच्या क्षेत्रामध्ये संमेलनाच्या 40-45 वर्ष ते काम करत. तर त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांनी ही कल्पना उचलून धरली, जसं सरांनी ही कल्पना उचलून धरली तर त्यांनी आधी त्याला मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रामध्ये साधारण 35 जिल्ह्यामध्ये 150हून अधिक लोक प्रतिनिधी म्हणून आमच्याबरोबर काम करतात. याचबरोबर 35 देशातनं साधारण 100-110 लोक स्वतःहून पुढे येऊन, म्हणजे मला मुद्दाम सांगायचं की अबुधाबी येथील एक डॉक्टर मोकाशी म्हणत की ते म्हणतात की इतकी चांगली कल्पना आहे की मी आता ह्यालाच पूर्ण काळ काम करेन याच्यासाठी. तर याच्यात मोठ्या प्रमाणावर साधारण आमची 300-350 लोकांची संपूर्ण जगभरातली अशी टीम आहे. अमेरिकेमध्ये जवळजवळ 25 लोक याच्यामध्ये काम करतात आणि यात कितीतरी लोक ज्यांच्या आमच्या आधी ओळखी पळखी सुद्धा नाही आहेत ते स्वतःहून पुढे आलेले आहेत. सर, लोकांना हा जर कार्यक्रम बघायचा असेल तर त्याच्या नोंदणीची काय आपली पद्धत आहे किंवा कशा पद्धतीने लोकांनी लॉग इन व्हायचंय? नोंदणी अतिशय सोपी आहे. मगाशी म्हणते त्यामुळे नोंदणी निःशुल्क आहे. www.sammelan.vmpariषद.org या संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथं नोंदणी असं एक पर्याय आहे. त्या नोंदणीला क्लिक केलं, आपलं नाव आणि आपला ईमेल आयडी एक लागेल. आपलं नाव, ईमेल आयडी आणि आपला मोबाईल नंबर याची नोंदणी हे तिथं भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर नोंदणी होईल. आणि मग प्रत्येक कार्यक्रमाच्या, मग परिसंवादांच्या, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या, उद्घाटन करण्याच्या सगळ्या लिंक्स त्यांना ईमेलवर जातील आणि मग ते या संमेलनाचा ते आनंद घेऊ शकते. म्हणजे अगदी सोपी अशी नोंदणीची पद्धत आहे. आपल्याला ही पद्धत नक्कीच कळली असेल. एक प्रश्न तुमच्यासाठी आणि नंतर एक सरांसाठी. मुख्य महासंमेलनाच्या उद्घाटनाला कोण आणखीन असणार आहे? या मुख्य संमेलनाचं उद्घाटन डॉक्टर विजय भटकर करतात. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास ठाणेदार उपस्थित आहेत आणि शुभेच्छा सुधामूर्ती. सगळ्यात अतिशय सुंदर म्हणजे या संमेलनाच्या महास्वागताध्यक्षा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी सुद्धा एक अतिशय उत्कट असं भाषण उद्घाटनाच्या याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये 3 महाराष्ट्र भूषण आणि 5 पद्मभूषण असे मराठीतील मान्यवर सहभागी झालेले. क्या बात आहे. काकोडकर सर, तुमच्या भाषणासाठी आम्ही सगळेच त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्सुक आहोत. कारण एक अत्यंत तरल असे वैज्ञानिक या संपूर्ण महासंमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांची खरं तर एकमतानी निवड झाली आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तुमचं भाषण ऐकायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. दर्शकांनो, 28 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये हे संमेलन होतंय, वैश्विक संमेलन होतंय. विश्व मराठी परिषदेनं आयोजित केलेल्या ह्या संमेलनाचे महासंमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्ता आपण संवाद साधत होतो. या संपूर्ण महासंमेलनाची संकल्पना ज्यांची आहे ते विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष, संस्थापक प्राध्यापक क्षितिज पाटुकले आणि महासंमेलनाचे महाअध्यक्ष म्हणूया त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. आपण नक्कीच ह्या संमेलनाचा आनंद घ्याल. 28 ते 31 जानेवारी 2021 रोजी आपण हे संमेलन नक्की अनुभवाल. त्यातल्या सगळ्या कट्ट्यांचा आनंद घ्याल, परिसंवादांचा आनंद घ्याल अशी अपेक्षा करताना आपल्या दोघांनाही अशा शुभेच्छा देते की 2 वर्षातनं एकदा नित्यनियमाने अगदी अखंड हे संमेलन होत राहील अशी आशा करूया. आणि ही मराठी भाषा जिला वैश्विक मराठी दर्जा देण्याचं आपलं स्वप्न आहे आणि मराठी खरोखर घराघरात पोहोचली पाहिजे, मराठी जिवंत राहिली पाहिजे. कारण मराठी अतिशय सुंदर भाषा आहे. अशोक बागवेंनी म्हटलंय, माझ्या मराठीचा बोल माझ्या काळ जात रुते खोल. अगदी खरं आहे. मराठीचं नुसतं नाव जरी काढलं तरी एक प्रकारचा अभिमान आपल्यामध्ये निर्माण होतो. तर असं हे महासंमेलन, आपण सगळेच त्याचा आनंद घ्याल. खात्री आहे आपण या ठिकाणी आज आलात त्याबद्दल आपली मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.